थेट पाईपलाईन कोल्हापूरला पाणी येणार. गड्डीपट्टी तुम्ही कळा नसलं तर ती पाणी स्कीम तुम्ही 10-11 वर्ष जाहीर केली, लाख ठिकाणी लफडी करत सिटी करून मंजूर करून आणली, पाणी कोल्हापुरात आलं. अशा अनेक गोष्टी. पण कोल्हापुरात चांगल्या गोष्टी लोकांना चालत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी गेली 5 वर्ष कृषी प्रदर्शन आम्ही प्रत्येक वेळा येतो उद्घाटनला किंवा शेवटला. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी नवीन बघायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढीला शेतीकडे जाण्याची फार इच्छा दिसत नाही. पूर्वीचा शेतकरी सकाळी उठला की शेतात जायचा, दिवसभर शेतामध्ये थांबून शेतीसाठी रात्रंदिवस काम करायचं. पण अलीकडच्या या कृषी प्रदर्शनामध्ये असं एक ट्रेनिंग द्यायला पाहिजे बंटी पाटील साहेब, की तरुणाची इच्छा झाली पाहिजे शेताकडे जायची. नवीन आता या ठिकाणी आपण दाखवतोय 120 टन ऊस काढलेली किंवा आणि काही वेगवेगळ्या भोपळा परवा बघितला काय 2 फूट लांबीचा अशा काही नवीन जी उत्पन्न या ठिकाणी दाखवत आहे ते बघून त्यांना वा अच्छा चांगलं झालंय म्हणतात. पण त्या प्रत्यक्ष करायची तयारी ती हे करायला लावायला पाहिजे, त्यातनं त्याला समजलं पाहिजे. बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप. खऱ्या अर्थानं शेतीचा शेतकरी पूर्वी जुनी माणसं बाबा आपल्याला म्हणायची या ठिकाणी पिकाला मालकाचं अंग लागायला लागते. आता मालकाची नजर पण लागणं झाली पिकाला, अशी परिस्थिती अलीकडे झालेली आहे. खऱ्या अर्थानं हे ट्रेनिंग द्यायला काहीतरी आपण या ठिकाणी आणा. आणि बाबांनी सांगितलं नवीन मशिनरी आता उद्या काळामध्ये ऊस तोडणीवडीची फार मोठी अडचण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले एवढे कॉन्ट्रॅक्टर एवढे कारखाने कोट्यवधी रुपयाला बाबा तिकडे माणसं आणायची, ॲडव्हान्स द्यायची, तिकडे आले पैसे पण येत नाहीत, असे सगळे व्यापार झाले. याचा प्रश्न सुद्धा परवा विधानसभेत बंटी पाटील आपल्याला माहिती आहे त्याचा विषय त्या ठिकाणी झाला. याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. आणि तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढतो. कारण पैसे घेणारा असतो तो एजंट, कामगारांना काही माहिती नसतं अशी परिस्थिती या ठिकाणी. आणि कृषी प्रदर्शन घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपली शेती करायची इच्छा झाली पाहिजे, शेतीत काहीतरी नवीन पिकवलं पाहिजे. तर म्हटली टर्नओव्हर किती झाला याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी यातलं काय घेतलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यांनी उद्या आपल्या शेतीमध्ये कुठला मार्ग यातला चांगला काढणार आहे. त्याच्यात नुसती ऊस आणि भात झाला संपलं नाही, पण काहीतरी नवीन आपण या ठिकाणी करायला पाहिजे ज्याच्यामुळे जास्त पैसे मिळतील, शेतीला उत्पन्न चांगलं मिळतं. त्याच्याकडे कसा तरुण वर्ग जाईल, कमी कष्टामध्ये त्याला जास्त उत्पन्न मिळणार सुद्धा पीक एखादं त्याला दाखवायची गरज आहे. आपण म्हटलं मगाशी की इस्रायलमधनं पुढच्या वर्षी लोक बोलवणार आहे. इस्रायलमधली शेती वाळवंटात लोक शेती करतात आणि वापरलेलं पाणी आहे ते फिल्टर करून शेतीला सुद्धा येतात. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी करतात. या सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या तर काहीतरी फरक पडत जाईल थोडा थोडा. आणि चांगलं काम कोल्हापूरने शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण चांगला काहीतरी उद्योग करायला पाहिजे, शेती चालवा पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करतील शेतकरी. आणि अतिशय चांगलं काम तुम्ही गेले 5 वर्ष या ठिकाणी करताय. कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय. बाबा म्हणले आम्ही आता कुठे थोडं पाठीमागे. बाबा कोल्हापूरमध्ये जागरी उभं करणार तुम्ही एकटेच आहे, तुम्ही काही पाठीमागे नाही बाबा याच्यामध्ये. कारण ह्या काळामध्ये कारखानदार सगळे अडचणीत असताना तुम्ही कारखाना काढवायचा आणि तो चांगल्या प्रकारे चालवायचा प्रयत्न या ठिकाणी केला. अतिशय चांगल्या प्रकारे कारण आम्ही बँकेत असल्यामुळे तुमचा जरा दायबद्ध आम्ही या ठिकाणी बघतोय. आणि या ठिकाणी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी सुद्धा सगळ्या संस्था चांगल्या चालवून या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांसाठी काम चांगल्या करायचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि नवीन योजना या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणायचा प्रयत्न केला. कोल्हापूरची परवा आपल्याला माहिती आहे प्यायच्या पाण्याची स्कीम झाली. अनेक वर्षी चर्चा ऐकून आम्ही लहान असल्यामुळे चर्चा ऐकून थेट पाईपलाईन कोल्हापूरला पाणी येणार. गड्डीपट्टी तुम्ही कळा नसलं तर ती पाणी स्कीम तुम्ही 10-11 वर्ष जाहीर केली, लाख ठिकाणी लफडी करत सिटी करून मंजूर करून आणली, पाणी कोल्हापुरात आलं. अशा अनेक गोष्टी. पण कोल्हापुरात चांगल्या गोष्टी लोकांना चालत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी दिग्विजय खालीवरकरांनी कोल्हापूरला हॉस्पिटल आणलं, त्याला बंटी पाटलांनी पाडलं. बंटी पाटलांनी पाणी स्कीमची मंजुरी घेतली, ती पडली एकदा. म्हणजे चांगलं सुद्धा कोल्हापूरला चालत नाही बाबा या ठिकाणी. पण कष्ट करत राहायला लागते, सातत्यानं लोकांसाठी केलं पाहिजे, समाजाला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. या दृष्टीने सातत्यानं बंटी पाटलांचा प्रयत्न या ठिकाणी असतोय. आणि कृषीपतीने सुद्धा त्यांचा दुसरा काय स्वतःला पैसे मिळायला काही उद्योग नाही. सर्वसामान्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना काहीतरी नवीन योजना, नवीन काहीतरी एखादं पीक, नवीन काहीतरी आपल्या शेतीमध्ये करता येईल आणि आपली शेती कशी चांगली करता येईल या दृष्टीने रात्रंदिवस या ठिकाणी प्रयत्न असतोय. एवढी सगळी माणसं रात्रंदिवस याच्यामध्ये राबवायची, एवढं सगळं उभा करायचं स्वतःचे पैसे घालून. आणि या सामान्य माणसाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या दिला द्यायचं काम रात्रंदिवस या ठिकाणी बंटी पाटील साहेब करतात. मी मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या काळात सुद्धा आपण अशाच पद्धतीनं चांगलं काम आपल्याला
या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्यावर आपल्या मनपूर्वक आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.